इराणनं पाडले अमेरिकेचे ड्रोन। बुशहर शहरावर हल्ल्यासाठी आलेला ड्रोन उच्च तंत्रज्ञानानं सज्ज MQ-9 हे ड्रोन पाडल्याचा इराणी लष्कराचा दावा। अमेरिकेची इराणमध्ये लष्कर धाडण्याची तयारी। लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सकडून अहवाल सादर। अंतिम निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेणार। 82वी हवाई कमांडो तुकडी आणि नौदल कमांडो उतरवण्याची तयारी। लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या 1024 वर। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली माहिती। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात 2740 लोक जखमी। 2 मार्चपासून इस्रायलचे इराणसोबत लेबनॉनवरही मोठे हल्ले। आखातातील युद्धाचा आजचा 23वा दिवस। इराणचा अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये 100हून अधिक जखमी। पंतप्रधान नेतन्याहू यांची माहिती। अरद आणि दिमोना शहरांवर इराणचे भीषण हल्ले। इराणकडून अरद आणि दिमोना शहराच्या निवासी भागांना लक्ष्य। इराण विरोधात 22 देशांचं संयुक्त निवेदन। इराणनं तेल आणि वायू सुविधांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध तर व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचाही केला निषेध। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करतात त्यांनीही पुढे यावं, ट्रम्प यांनी केलं होतं आवाहन। अमेरिका इस्रायलचा इराणच्या बुशहर शहरावर हवाई हल्ला। हवाई हल्ल्यानंतर बुशहर बंदरात आग। हल्ल्यात जहाजांचं मोठं नुकसान। कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती। इराणचा इस्रायलवर शक्तिशाली हल्ला। इराणनं इस्रायलच्या अराज शहरावर डागली क्षेपणास्त्र। हल्ल्यात 80हून अधिक जण जखमी। बचाव कार्य सुरू। इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत पोहोचली इराणची क्षेपणास्त्र। इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्याची इस्रायलकडून पुष्टी। शनिवारी संध्याकाळी इराणचा इस्रायली अणुप्रकल्पावर हल्ला। इस्रायलच्या दक्षिणेकडील दिमोना शहरावर हल्ला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांची मोठी धमकी। पुढील 48 तासात हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर इराणचे सर्व वीज प्रकल्प नष्ट करणार, ट्रम्प यांचा इशारा। ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणचंही प्रत्युत्तर। आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचेही सोडणार नाही, इराणची धमकी। आखातातले अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्लांट उडवू, इराणचा इशारा। नवीन बेंगलोर बंदरावर आठवडाभरात येणार 72,700 टन LPG। अमेरिकेतून येणार 3 जहाजं। एक जहाज सकाळीच पोहोचलंय। जहाजात 16,714 टन LPG। इराण युद्धाच्या परिस्थितीत पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी। अमेरिकेनं आमच्यावर हल्ला केल्यास भारतावर हल्ला करू, पाकचे भारतातले माजी राजदूत अब्दुल बासित यानं केली बडबड। आखाती युद्धाचा परिणाम घराला लागणाऱ्या रंगांवरही। युद्धामुळे पेंट निर्मितीला लागणाऱ्या पिगमेंट, बाइंडर, सॉल्व्हेंट यासह इतर घटकांच्या उत्पादनावर परिणाम आणि त्यामुळे पेंटच्या किमतीत 15 ते 20% वाढ। दुकानदारांकडून नवीन ऑर्डर्स घेणं कंपनीकडूनही बंद। उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यानं माढ्यात रात्री पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरची रांग। मात्र ही अफवा असल्याचं समोर आल्यानंतर गर्दी ओसरली। अफवा कोणी पसरवली याची परिसरात चर्चा सुरू। युद्धामुळे तांबे, पितळ व जर्मनच्या भांड्यांच्या किमतीत मोठी वाढ। तांब्यांच्या भांड्यांचे दर प्रति किलो 800 रुपयांवरून 1600 रुपयांवर तर पितळाच्या भांड्यांचे दर हे प्रति किलो 600 रुपयांवरून थेट 1500 रुपयांवर। जर्मनच्या भांड्यांच्या दरातही दुपटीनं वाढ। पाहुयात अन्य काही महत्त्वाच्या घडामोडी। भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। भोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची आयकर विभाग करणार चौकशी। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची होणार तपासणी। अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा 3च दिवसात राजीनामा झाला, परंतु सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणं गरजेचं, तृप्ती देसाई यांची मागणी। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना तत्काळ अटक करणं गरजेचं, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा मागणी। चाकणकरांना अटक केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नसल्याची भूमिका। रुपाली चाकणकरांच्या आशीर्वादामुळेच खरातचा विकृत कृत्य सुरू। चाकणकरांमुळेच मंत्रिमंडळातील मंत्री खरातच्या दरबारी, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप। भोंदूगिरीत मंत्री सहभागी असेल तर त्यांना सहआरोपी करा। खरातचे भक्त असलेल्या मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही, खासदार संजय राऊत यांची मागणी।
दीपक केसरकरांवर कुणीही विश्वास ठेवू नका. केसरकर सावंतवाडीचा डोमकावळा. केसरकर जंगलात जाऊन असे विधी करतात. संजय राऊतांचा गंभीर आरोप. अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे. खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता. खरातनं महिलांचं शोषण केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीनं नीरज जाधवचे फोन कॉल रेकॉर्ड तपासल्याची माहिती. कॉल रेकॉर्डमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती. जाधवच महिलांना खरातचे निरोप देत असल्याची सूत्रांची माहिती. अटकेच्या 3 दिवस आधी अशोक खरातची राज्यातील 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये भेट. एक अधिकारी मुंबई विभागातील असल्याची माहिती. विनोद नावाच्या व्यक्तीनं भेट घडवून आणल्याची माहिती. खरात प्रकरणात आता उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांवर आरोप. अभिजित भांडेंच्या पत्नीची खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचा आरोप. पत्नीच्या नावावर अनेक कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स आणि स्टार्टअप असल्याचाही आरोप. भोंदू खरातवर आता वन्यजीव कायद्याचीही टांगती तलवार. तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान आणि सुगंधी कस्तुरीचा वापर केल्याची माहिती. अन्वेषण पदाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी. भोंदूबाबाच्या नादाला लागणारे भक्त नेमके कोण? भोंदूबाबा अशोक खरातवरून अभिनेता अतुल कुलकर्णींचे लोकांना सवाल. अंध होण्याचं कारण कोण? करणारे की होणारे? कुलकर्णींकडून सवाल उपस्थित. मी खासदार असताना विविध सामाजिक प्रश्न सोडवत होतो, पण दुर्दैवानं आताचे खासदार आणि आमदार गायब झाले. माजी खासदार विनायक राऊत यांचे खासदार नारायण राणे यांच्यावर टीका. वाशीमध्ये मालेगाव नगरपंचायतीनं काढलेले टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा. ऑफलाईन पद्धतीनं टेंडर काढून कामात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचाही आरोप. मुंबई महापालिकेत फोटोवरून वाद. एमआयएम अध्यक्षा खैरुनिसा हुसेन यांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. खैरुनिसा यांनी कार्यालयात पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या फोटोसोबतच पती अकबर हुसेन यांचाही फोटो लावल्यानं भाजपनं घेतला होता आक्षेप. बीडच्या केज तालुक्यातल्या मसाजोगमधील सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर. 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार. तर सरपंच पदासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता.